हा भारत गॅसचा सिलेंडर आहे. हा सिलेंडर गेला म्हणून मी हा आमचा आता लावण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लिकेज होतं. त्याची एक्सपायरी डेट आहे 1/24 म्हणजे मार्च 2024ला संपणार आहे. याची एक्सपायरी डेट आहे. पण ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर लिकेज होतं म्हणून मी याच्यात साबण भरला आता. हां, आता मग शेजाऱ्यांचा दुसरा सिलेंडर आणलाय भारत गॅसचाच. हा बघा, यामध्ये पाणी टाकलं तर एवढं मोठ्या प्रमाणावर हे लिकेज आहे. उद्या ह्या लिकेजमुळे माझ्या घरात स्फोट झाला, अपघात झाला, आम्ही मेलो, तर आम्ही गॅस चालू ठेवला होता, आम्ही असं केलं होतं, तसं केलं होतं, यांची जबाबदारी काय नाही. एवढा मोठा लिकेज गॅस कसा येतो? बरं, याची एक्सपायरी डेट आहे 1/25 म्हणजे 2025च्या मार्चमध्ये हा एक्सपायर होणार आहे. तर सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात सेम असाच लिकेज त्याच्यामध्ये पण होता. आम्हाला तुम्ही शहाणपणा शिकवणार, हे चेक करा, पण तुम्ही का नाही स्वतः चेक करत आणि आम्हाला पाठवत? हा, फक्त पैसा कमवणं तुमचा धंदेवाईकपणा आहे का? कंपन्या स्वतः चेक नाही करू शकत? एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिकेज गॅस तुम्ही पाठवताय म्हणजे आम्ही उद्या मेलो तर ह्यांच्यावरती खुनाचा प्रयत्न असा गुन्हा का नाही दाखल केला पाहिजे? हा, फक्त 5-5 लाख रुपये देणार आमची किंमत. हा,